राजगुरुनगर दिनांक 22 ऑगस्ट 2026 हुतात्मा शिवराम हरी राजगुरू महाविद्यालय राजगुरुनगर येथे आयोजित करण्यात आलेल्या राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेत अण्णासाहेब वागीरे महाविद्यालयाचा विद्यार्थी कुमार जय संतोष पवार यांनी जुन्नर तालुक्याचे प्रतिनिधित्व करत संपूर्ण महाराष्ट्रात प्रथम क्रमांक पटकावला। यावेळी राज्यभरातून सहभागी झालेल्या स्पर्धकांमध्ये जयेश पवार यांनी आपल्या प्रभावी वक्तृत्व शैलीने विषयाची मांडणी करून आत्मविश्वास आणि दमदार सादरीकरणाच्या जोरावर परीक्षकांची मने जिंकत प्रथम क्रमांक मिळवला। त्याच्या या उल्लेखनीय कामगिरीमुळे जुन्नर तालुक्याच्या शैक्षणिक व सांस्कृतिक क्षेत्रात अभिमानाची भर पडली आहे। जयेश पवार या यशाची दखल घेत लोकमत, पुढारी, सकाळ यांसह अनेक नामांकित वृत्तपत्रांनी घेतले असून त्याच्या यशाचे विविध स्तरांतून कौतुक होत आहे। या उल्लेखनीय कामगिरीबद्दल अण्णासाहेब वागीरे महाविद्यालयातील प्राचार्य, प्राध्यापक वर्ग, मित्र परिवार तसेच जुन्नर तालुक्यातील नागरिकांकडून कुमार जय संतोष पवार यांचे अभिनंदन करण्यात येत आहेत। तसेच नेतवड, माळवाडी गावातील सरपंच, उपसरपंच, पोलीस पाटील आणि समस्त ग्रामस्थ मंडळी आणि मित्र परिवार यांनी देखील जयचे अभिनंदन केले आहे। जिद्द, आत्मविश्वास आणि प्रभावी वक्तृत्वाच्या जोरावर राज्यस्तरावर अव्वल स्थान मिळवणाऱ्या जयच्या यशाचे युवा विद्यार्थ्यांसमोर प्रेरणादायी आदर्श निर्माण केला जात आहे। केतन तामाने, शिवजन्मभूमी न्यूज, नेतवड। आणि ज्यांच्या हुकुमानं मावळ्यांच्या रक्तामध्ये विजयाचा पाणी सळसळलं अशा अखंड हिंदुस्थानचा आराध्य दैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांना मानवंदना करून मी माझ्या वक्तृत्वाला सुरुवात करतो। नमस्कार। मी अण्णासाहेब वागीरे महाविद्यालयाचा विद्यार्थी कुमार जय संतोष पवार आपल्या सर्वांसमोर उपस्थित आणि विषय सादर करतोय युवकांचा आदर्श स्वामी विवेकानंद। 12 जानेवारी 1863 रोजी कोलकात्याच्या सुद्धा परिसरातील एका घरामध्ये एका युवकाचा जन्म झाला। जन्म झालेला तो युवक कोणी साधारण नव्हता होता, तर तो होता भारताच्या नवजागृतीचा आणि भारताच्या संस्कृतीचा एक नवा अध्याय जन्माला आला होता। विवेकानंदांनी आपल्याला एक संदेश दिला, उठा, जागे व्हा आणि ध्येय प्राप्त होईपर्यंत थांबू नका। हा संदेश फक्त ऐकण्यासाठी नव्हताच, हा संदेश फक्त टाळण्यासाठी नव्हता, हा संदेश होता माणसाच्या जगण्यासाठी। विवेकानंदांनी युवकांना शिकवलंय, अरे परिस्थिती कितीही अवघड असते ना, मागं हटायचं नाही, अपयश आलं म्हणून थांबायचं नाही, अरे लोकांनी नावं ठेवली म्हणून थांबायचं नाही, अरे ज्याचा स्वतःच्या सामर्थ्यावर विश्वास असतो ना त्याच्या शब्दकोशामध्ये अशक्य नावाचा शब्दच नसतो। कोण सांगताय? स्वामी विवेकानंद सांगताय। स्वामी विवेकानंद म्हणताय, स्वप्न मोठे ठेवा, विचार उंच ठेवा, ध्येय प्राप्त होईपर्यंत थांबू नका। स्वामी विवेकानंद म्हणताय, काय म्हणताय विवेकानंद? स्वामी विवेकानंदांनी आपल्याला सांगितलंय कसा असावा योग, तुम्ही काय का? ज्याच्या हृदयामध्ये करुणा आहे, ज्याच्या देहामध्ये शक्ती आहे, सिंहासारखा जो निर्भय आहे, आई वडिलांवर ज्याचं प्रेम आहे, शिक्षकांप्रती ज्याचा आदर आहे आणि ज्याचं चारित्र्य शुद्ध आहे, अहो तोच या आदर्श युवक आहे आणि या कलियुगाचा आदर्श युवक आहे। अहो एक शिकागो नरेंद्र नावाचा एक छोटासा मुलगा अमेरिकेच्या शिकागोमध्ये बोलण्यासाठी उभा राहिला। अमेरिकन शिकागोच्या धर्मसभेमध्ये बोलायला उभा राहिला 23 वर्षाचा भव्य कपडे घातलेला एक तरुण। अहो आता बोलणार तरी काय, सगळी सभा कमी झाली, काय बोलेल? एवढे तत्वज्ञ येत आहेत, एवढे विद्वान येत आहेत, एवढे धर्म मार्तंड येत आहेत, या सगळ्यांमध्ये हा छोटासा 23 वर्षाचा भव्य कपडे घातलेला तरुण आता बोलणार तरी काय? बघता बघता छोट्या नरेंद्रने सुरुवात केली, माय डिअर ब्रदर्स अँड सिस्टर्स, माझ्या बंधू आणि भगिनींनो, अहो टाळ्यांचा प्रचंड कडकडाट झाला, एवढा कडकडाट झाला की टाळ्या कशा पडाव्यात, तर अमेरिकेत नरेंद्रला पडल्या कशा पडाव्यात असं त्यावेळी सांगितलं जाऊ लागलं। एवढी कीर्ती खरं तर त्या नरेंद्रने मिळवली, पण समोर बसलेल्या प्रत्येकाला आपला बंधुभाव मानावा अशी शिकवण त्याच्या आई वडिलांनी त्याला दिली होती। आणि याच संस्कारातला, याच शिकवणीतला परीक्षक महोदय, मला असं वाटतं नरेंद्रचा स्वामी विवेकानंद झाला हाच आजच्या युवकांचा खरा आदर्श आहे। स्वामी विवेकानंदांनी सांगितलंय, जोखीम पत्करायला शिका, जिंकलात तर नेतृत्व कराल आणि हरलात तर मार्गदर्शन कराल। अरे झिजून गेलात तरी चालेल, पण गंजून जाऊ नका। अरे प्रभावी गुण जर तुमच्यात असेल ना, तुम्ही हवं ते करू शकता। त्याचं नाव आहे चिकाटी, चिवटपणा, भास।
तुम्हाला वाटतं ना तुमची परिस्थिती नाही, अरे नसू द्या. तुमच्या सामर्थ्य नाही, नसू द्या. तुमच्यात बुद्धिमत्ता नाही, नसू द्या. तुमच्यात प्रतिभा नाही, अरे नसू द्या. सगळं बाजूला सारा, फक्त एक गुण आत्मसात करा. त्याचं नाव आहे चिकाटी, चिवटपणा, वास. ज्याच्या अंगी चिकाटीपणा आहे ना, ज्याच्या अंगात सातत्य आहे, सततचा सातत्यपणा तुम्हाला एवढं चिवट बनवतो की जोपर्यंत तुम्ही ध्येयापर्यंत पोहोचत नाही, तुम्ही माघार घेत नाही. कोण सांगताय? स्वामी विवेकानंद सांगतायत. जाता जाता छोटी एक कविता तुमच्या समोर सादर करतो, कवी सुरेश संघटने यांची. अरे विझलो जरी आज मी हा माझा अंत नाही, विझलो जरी आज मी हा माझा अंत नाही, पेटणे उद्या नव्याने हे सामर्थ्य नाशवंत नाही. अरे छाटले जरी पंख माझे तरी पुन्हा आवडेल मी, अडवू शकेन मधला अजून अशी भिंत नाही, अजून अशी भिंत नाही. धन्यवाद.